होय रे दाद्या, ह्याला कधी करायचं सज्ज? अरे लागेल थोडासा वेळ, पण करू की ह्याला बी लवकरच मैदानासाठी सज्ज. दाद्या त्याचं काय झालं? अरे त्याला बी पडायला गावात आली मागणी. उद्या बघ येतेल दुपारपर्यंत. आमचं गाव पण दाखवायचं. इकडून असं सगळं पूर्ण family. पाहिजे होता तिथे लय अरे मज्जा. तू आता बघितलं का? काय? तिने स्माइल केली माझ्याकडे आता. स्माइल नाही केली, तुझा अवतार बघून हसली ती. खरंच बाबा? तुला वाटतंय का तुझ्याकडे बोन हसली असेल ती? तुझं ते बूट काय ते फाटकाला का रानातला वाटतोय, आणि पॅन्ट काय तिला आकार आलाय, चांगली की. आणि शर्ट बघ फाटलाय हो. अरे नाही ती थोडस काय ती दाढी आणि मिशी आणि ती केस लागा, दाढी चालली तोंडात लागा सुधरा. इतक्या वर्षी हेच आम्ही सांभाळतोय तुला, आता तरी बदलायचं नाव घ्या. आयला काय बघितलं का? आला का ती मुंबईची पोरगी आहे, तुझ्याकडे वाटतंय तुझ्याकडे बघून हसली असेल. आयला का ती तुझ्याकडे बघून नाही तुझ्या अवतारा का हसली ती. मग काय केलं पाहिजे? नेते इकडे या. आता तुम्हीच सांगा, हा ज्या अवताराकडे मग वाटतंय का पोरगी पटेल म्हणून? खायला का सुरज्या त्या बैला शेड मध्ये राहून जाण्यासारखं वागायला लागला लागा. नीट राहा जरा लागा, दाढी बिडी कर. करतो. हो ठीक आहे. ठीक आहे नाही नाही तू चल चल. काय लागा तुम्ही कडा आता तर ओंकार शेठ. अरे बंडा, खबर कळली का तुम्हाला? अरे खबरी तू का मी? हो, पडल्या गावात बापूसाहेब नावाचा माणूस आहे, त्यांचं खोंड द्यायचंय. हम्म. आणि ते खोंड मी बघितले डोळ्यांनी. हम्म. इतकं तेजबाज आहे, देवा शपथ खोटं बोलत नाही, आपलं नावच करणार खोंड. काय बोलतोय? हो, आणि 4 पैसे जास्त जाऊ द्या, खोंड आपणच घ्यायचं. आणि वाईट खबर अशी आहे की ती खोंड सुरजा पण घेतोय. सुरजा? बघा मग काय करायचं. याला हे काय रे चाललंय सुरजाचं? जिथं जिथं मध्ये मध्ये येते माझ्या. आता सुरजाला मध्ये येऊन द्यायचं नाही, आपणच खोंड घ्यायचं ती. चल आता जाते, चल काय पण करा. याला ते आदन बाबले कुठे तर? ओंकार शेठ ते आजन बाबल्यात जाऊ द्या, चला तुम्ही आत्ता जाता. आपल्या आजी जर सूर्य तिथं पोचला आणि ते खोंड नेलं त्यांनी, तर आपलं सगळं पाळ होईल. अजून ते कुठे गेले असतील, चला आता जाता तुम्ही. पहिलं गाडी बसा, चल लगेच जायचं. अरे जायचं खरंय, पण पैशाचं नियोजन लावलं पाहिजे. फादरला फोन करतो. लाव पण. हा हॅलो फादर, पैसे पाहिजेत मला. काय? पहिलं कधी विचारलं नाही किती आणि कशाला? 20,000 पाहिजेत, 20,000. एक सौदा करायचा आहे. चालते पाठवा. चल. पैशाचं बी नियोजन झालंय, चल. काय तुमच्या गावातली पोरगं कशी बघत होती? अगं ते सुरजा आहे, चांगलं पोरग आहे ते. अरे कुठे फिरता तुम्ही बोंबलत? ए पत्या, बोंबलत नव्हतं फिरत काय, मग कामासाठी गेलो होतो, हिला फक्त सोबत नेलतो. होय का? हा, येऊ का ग श्रद्धा आता? अय सोने, काय रे? कुठे फिरते? ही एक तर गाव नाही शान. कळतं मला. आले एक तर 10 वर्षात ना इकडे तिकडे फिरते. तुझी झक मारत होता ना मोबाईलवर. मी इथं मागाशी एकटा बसलो होतो ना. कुठे गेलता मग तवा? चल घे गाडी, चल. काय करतोय तिकडे? माझं ते खरं म्हणजे. अरे पलीकडच्या गावातलं बापूसाहेब आहेत ना, त्यांचं खोंड ऐकायचे. तुला खोंड घ्यायचे ना वाटतं? अरे घ्यायचंय, पण आता कसं घ्यायचं? खोंड घेतलंच पाहिजे आपल्याला. विषय काय झालाय, तुला ती भेटणार नाही खोंड. जाऊ दे. का नाही भेटणार म्हणजे काय? अरे ते ओंकार शेठ गेलाय तिकडे खोंड आणायला. आता बघ बाबा, तुला कसं घ्यायचं त्याला. मी सांगायचं काम केलं. नाही बा पटलं आपल्याला हे. सुरज्या, तुला काय खोंड भेटणार मग? ती खोंड आणाय ओंकार शेठ गेलं. जय शंभू नारायण. चाल अंक्याचा विषय काय, नक्की काय प्रॉब्लेम काय त्याचा मला काय कळत नाही. मोडला असं आपण त्या ओमक्याचा माच. अरे राख्या, प्रत्येक वेळेस भांडणं करून नाही चालत का? तुम्ही प्रत्येक वेळेसच भांडणं करताय. त्या दिवशी मी होतो म्हणून भांडणं मिटावती घेतली मी. तू म्हणाला ना मग त्याचा माझ मोडायचा आहे. किती वेळ त्याचा माझ मोडायचा? त्याच्या आधी आपण पोहोचायचं बापूसाहेबांपासून ती खोंड आपल्याला घेतली. काय बी करून ती खोंड आपल्याला पाहिजे, काय बी करून. चल तू, चल चल तू. सुरजा बिरजा आला गाव कुठेच होईल आता. भांडा लावलाय का दुसऱ्या कामाला, बघू काय होते. खोंड तर दिसते बरं का जोरात.
नमस्कार बापू साहेब. हो नमस्कार नमस्कार. मग काय चाललंय? काय निवांत. खोंड द्यायचं कळलं? हो द्यायचंय की. ओमकार शेठ खोंड मात्र का आहे बरं का, नाव काढणार आपलं, घेऊनच जायचंय. अरे घेऊनच जायला आलोय आपण, जाऊ की घेऊन. किती म्हणताय? काही नाही लय 15 रुपयाचं. 20 घ्या, पण खोंड आपल्यात दावणी लागलं पाहिजे. बाबल्याला कर फोन. फोन टाकतो बाबा. हो नमस्कार बाबू साहेब. नमस्कार नमस्कार. आयला द्या, काय लोकांना लय सवय जाईल तिथं ना खुपसायची. तर काय तर ओमकार शेठ, तुम्ही पंच पद्धतीने बोलताय ना, हे समजतंय आम्हाला. आणि जाईल तिकडे काय बापाचं गाव नसते कोणाच्या. अवघड आहे, जाऊ दे. हो, चला आपण थोडं बसून बोलू. चालतंय चला चला चालतंय. पंच साईडला. हो बस. असू द्या. मग बापू साहेब करायचं ना डन. कार्यकर्ता गाडी घेऊन येतोय, करू डन. थांबा की जरा, ती पण आल्यात त्यांना देतो. हो बोला. खोंडासाठी चालतो, कसं काय देताय? नाही लय देऊ की 15 पर्यंत. बापू साहेब 15 म्हणताय ना, 20 घ्या, पण ती खोंड माझ्यात दावणी लागलं पाहिजे. तू कुठे आहे बबल्या? नाव काय त्याला फोन येतो. लवकर सांग त्याला यायला. नाव काय म्हणलं तुमचं? ओमकार शेठ नाव आहे त्यांचं, भाईजींचं तोरला शिरंजी. ओंकार शेठ, मागापासून काय चाललंय तुमचं? 15 घ्या 20 घ्या 15 घ्या 20 घ्या, पण ती माझ्याच दावणीला पाहिजे. लक्षात ठेवा, आम्ही अजून पण बैलगाडा क्षेत्राला व्यापार नाही होऊन दिला. तुमच्या बोलण्याची पद्धत जरा सुधरा. निदान मी तर म्हणतो बदलाच. ही माणूस बी तुमच्याच गावातला आहे की, मागापासून काय बोललाय का? आणि पैसा काय हो, आजकाल सगळ्यांकडेच आहे. आम्ही पैशापेक्षा माणुसकीला महत्व देणारी माणसं आहे. आणि लक्षात ठेवा, आम्ही अजून पण बैलगाडी क्षेत्राला आणि त्या नादाला अजून व्यापार नाही होऊन दिलं. आणि तुमचा घमंडी स्वभाव बघता आपला व्यवहार नाही होऊ शकत. राम राम. या तुम्ही. जय शंभूनारायण. मोडला का माझ? त्याकडे बघूच इथे गावात. गावात आल्या बघू. हा तुमचं बोला. आमचं काय तर आम्ही खोंडासाठी चालतो आम्ही बी. बर. पण त्या माणसाला उत्तर तुम्ही खरंच पटलं वर्ग आपल्याला ते. अहो लय कडे आणलं त्यानं गावात. बर काय सांगतो मला, मोकळ्यात घमंड दाखवत फिरतो इकडे तिकडे. ओंकार शेट कुठली करा तुम्ही? बबल्याला कमानी बशी छटाती घेऊन. ओमकार शेट अगोदर लय डोकं फिरले, त्यात तू बरं घालू नको. एक काम कर, फॉर्मसवर ये, मग आपण बोलू. बरं ते खोंडाची किंमत सांगायची बी गरज नाही. ऐकली तुम्ही? हा. म्हणजे आम्हीच ऐकली मगाशी. आमच्याकडे आता 5,000 रुपये आहेत, तेवढं देतो आम्ही मला इसार. बरं. फक्त देऊ नका कोणाला, ही डन करायसाठी अमाऊंट देतोय आम्ही तुम्हाला. हा. काय तेवढं आमच्यासाठी करा. येईल 2-3 दिवसांनी घेऊन. धन्यवाद. येऊ का? या या या. हो नाव काय म्हणलं तुमचं? सुरजा कापरे. बर बर. या 2 दिवसांनी बिंदास जावा खोंड घेऊन.